नमस्कार मित्रांनो. आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI च्या सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या या सेशनमध्ये आपण मशीन लर्निंग म्हणजे काय, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये ML असं म्हणतो, तर या संदर्भामध्ये आपण डिस्कशन करणार आहे. याची माहिती ही आपण करून घेणार. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत असा, तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असा, तुम्ही शिक्षक असताल, तुम्ही विद्यार्थी असताल, तुमचं कामाचं स्वरूप कुठलंही असलं तरी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AIचे टूल्सचा वापर आता करावा लागतो. अनेक ठिकाणी तो करावा लागतो. मागच्या एका सेशनमध्ये आपण बघितलं होतं की दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला AIचा वापर हा करावा लागतो, AI टूल्सचा वापर हा करावा लागतो. मग आपल्याला जर हे माहिती असेल की नेमकं AI काय आहे आणि ते जर आपण समजून घेतलं, तर मला असं वाटतं की आपण अधिक चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. आणि म्हणून मी हे सेशन रेकॉर्ड करतोय. हे सेशन्स जे आहे हे सर्व विद्यार्थ्यांना, सर्व काम करणाऱ्या लोकांना किंवा घरी असणाऱ्या लोकांना, सर्वांनाच हे सेशन उपयोगी पडतील असं मला वाटतं. तर आजच्या या सेशनमध्ये आपण मशीन लर्निंग म्हणजे काय आणि एक उदाहरण घेऊन आपण नेमकं असं बघूया की यंत्र किंवा मशीन ही कसं शिकत जाते माणसासारखं. तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही हे माझे सेशन यूट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर अनेक सेशन्स हे तुम्हाला पाहता येतील. तर मित्रांनो, आपण स्टार्ट करूया की मशीन लर्निंग हे नेमकं काय असतं. जसं या विंडोमध्ये मी दाखवलेलं आहे की इथे एक आपला हा कम्प्युटर आहे आणि हा कम्प्युटर जो आहे त्याला आपण इनपुट डेटा देतो. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे, ज्याच्यामध्ये आन्सर्स सुद्धा असतात. आणि मग या डेटाकडून त्याला आपण शिकवतो. त्याच्यासाठी आपण अल्गोरिदम लिहितो, त्याच्यासाठी काही वेगवेगळे टेक्निक्स वापरतो. आणि या डेटाकडून आणि अल्गोरिदम्स कडून आणि एन्व्हायरमेंट कडून ही मशीन जी आहे ही शिकत जाते. आणि मग आउटपुटला आपल्याला एक आन्सर मिळतं, सोल्युशन मिळतं की जिच्यातनं आपण जे काही प्रश्न विचारलेले आहे त्याचं तो उत्तर देतो. तर डेटामध्ये पॅटर्न्स असतात आणि काही हिडन स्ट्रक्चर्स असतात. तर याच्यामधून ही मशीन जी आहे ती शिकत जाते. मशीन लर्निंग किंवा ज्याला आपण ML असं म्हणतो, हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक भाग आहे. आणि ज्याच्यामध्ये आपण कम्प्युटर्सला आपण डेटामधून शिकण्यासाठी प्रोग्राम देतो. आणि हे जे प्रोग्राम असतात हे आपण अशा पद्धतीने लिहितो की प्रत्येक वेळेस आपल्याला प्रोग्राम लिहिण्याची गरज नाही. त्याला आपण अशा पद्धतीने ट्रेन करतो की स्वतःहून तो निर्णय हा घेऊ शकतो. म्हणजे आपलं जे शिकवणं असतं, जसं एखाद्या लहान मुलाला आपण शिकवतो आणि मग तो हळूहळू गोष्टी ओळखू लागतो, तो निर्णय घेऊ लागतो. तसंच आपण या कॉम्प्युटरला सुद्धा अशा पद्धतीने शिकवतो की जेणेकरून तो स्वतःहून निर्णय घेऊ लागतो. म्हणजे सर्वसाधारणपणे कॉम्प्युटरच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येतं की आपल्याला जेव्हा एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे असतं, तेव्हा आपण त्या प्रॉब्लेम डोमेनसाठी आपण एक प्रोग्राम विकसित करतो, डेव्हलप करतो. आणि मग त्याच्यानुसार तो प्रोग्राम जर आपण फीड केला, रन केला, तर आपल्याला सोल्युशन मिळतं. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये किंवा मशीन लर्निंगमध्ये अल्गोरिदम्स अशा पद्धतीने लिहिलेले असतात की जे डेटामधील जे आपण वेगवेगळे नमुने दिलेले आहेत, जो सॅम्पल डेटा आपण दिलेला आहे आणि त्या डेटामध्ये जे रिलेशनशिप आहे त्याच्यामधून इथे कॉम्प्युटर जो आहे तो शिकत जातो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की जो डेटा त्यांनी पाहिलेला नाही, एखादा नवीन डेटा जर आपण दिला, तर त्या डेटामध्ये सुद्धा त्याच्यामधले पॅटर्न्स ते ओळखतात, त्याच्यामधले संबंध डेटा एलिमेंट्स मधले ते ओळखतात आणि त्याच्यावर मग ते निर्णय घेतात. तर इथे एकदा तुम्ही मशीनला शिकवलं की परत प्रत्येक वेळेस, प्रत्येक ऍप्लिकेशनला
तुम्हाला वेगळा प्रोग्राम लिहायची ही इथे गरज नसते. आता नेमकं कॉम्प्युटर कसा शिकतो, तर हे आपल्याला एखाद्या उदाहरणामधून समजून घेता येतं. एक सर्वसाधारणपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो वापरला जातो, AI, तो म्हणजे आपल्याला जे ईमेल येतात, आता जवळपास प्रत्येकाचं एक ईमेल अकाउंट असतं आणि रोज आपल्याला ईमेल प्राप्त होतात त्या अकाउंटला. आणि मग त्याच्यामधले जे ईमेल्स आहेत त्याचं क्लासिफिकेशन करायचं काम हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रोग्रामकडून केलं जातं. तर जे ईमेल्स जे आहेत ते स्पॅम आहेत की नाही, प्रायमरी ईमेल कोणते आहेत महत्वाचे, त्याच्यानंतर प्रमोशनचे ईमेल कोणते आहेत, सोशल मीडियाचे ईमेल कोणते आहेत, हे क्लासिफिकेशन करण्यासाठी AIचा वापर केला जातो. तर तो कसा केला जातो हे आपण थोडंसं या उदाहरणामधून समजून घेऊया. समजा आपल्याला असा एक प्रोग्राम बनवायचा की ज्याच्यामध्ये आपल्याला आलेला ईमेल हा स्पॅम आहे की नाही हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं. म्हणून काय केलं जातं बघा, की सुरुवातीला स्पॅम ईमेलचा डेटा हा संकलित केला जातो आणि स्टेप 1 मध्ये आपण हा डेटा सेट जो आहे तो मशीनला पुरवतो आणि त्याला सांगतो की कुठल्या ईमेलमध्ये स्पॅम आहे आणि कुठल्या ईमेलमध्ये स्पॅम नाही, असं त्याला लेबलिंग आपण करतो. उदाहरणार्थ समजा ईमेलमध्ये असं असेल, कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव ओन अ लॉटरी, अभिनंदन, तुम्ही एक लॉटरी जिंकलेली आहे. तर असं जर असेल तर त्याला आपण स्पॅम असं म्हणतो, म्हणून त्याला आपण लेबल दिलं 1 किंवा स्पॅम. किंवा समजा एखादा ईमेल असं असेल की आज 5 वाजता मीटिंग आहे आणि तिथे आपण भेटूया, तर याच्यामध्ये स्पॅम असण्याची शक्यता नाहीये, म्हणून याला लेबल दिलं जातं नॉट स्पॅम किंवा 0. किंवा समजा एखादा ईमेल आला, असा आला की तुम्हाला फ्री गिफ्ट मिळत आहेत, तर खालच्या लिंकवर क्लिक करा. तर फ्री गिफ्ट वगैरे असे शब्द जर आले तर तो स्पॅम असण्याची शक्यता आहे, म्हणून त्याला आपण स्पॅम असं लेबल दिलं किंवा 1 असं त्याला लेबल दिलं आपण. किंवा समजा एखादा ईमेल असा आला की प्रोजेक्ट अपडेट जो आहे तो याच्याबरोबर जोडलेला आहे, त्याला रिव्ह्यू करा. तर हा ईमेल स्पॅम असण्याची शक्यता कमी आहे, म्हणून त्याला आपण नॉट स्पॅम असं लेबल दिलं किंवा त्याला आपण 0 असं लेबल दिलं. तर ही झाली स्टेप 1. म्हणजे आपण काय करतो की मशीनला सांगितलं की कुठला ईमेल स्पॅम आहे आणि कुठला ईमेल स्पॅम नाही. त्याच्यानंतर स्टेप 2 मध्ये आपण जो डेटा दिलेला आहे त्याच्यामध्ये नेमकी काय वैशिष्ट्य आहे ते आपण काढतो. तर मशीन स्पॅम ईमेलमध्ये सर्वसाधारणपणे असे शब्द असतात, विन किंवा लॉटरी किंवा फ्री किंवा क्लिक, लिंक, अशा प्रकारचे जर शब्द हे तुमच्या ईमेलमध्ये असतील तर शक्यता आहे की ते ईमेल कसे असतील, स्पॅम असतील. तर हे वैशिष्ट्य म्हणजे फीचर्स ज्याला म्हणतो आपण, हे वैशिष्ट्य दिलेल्या डेटा सेटमधनं विड्रॉ केले जातात किंवा काढले जातात. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो, तर मॉडेलला प्रशिक्षण देतो. तर अनेक वेगवेगळे अल्गोरिदम्स आहेत, मॉडेल्स आहेत, मशीन लर्निंग अल्गोरिदम्स आहेत, जसं डिसिजन ट्रीज किंवा नेव वेब, बेज. तर हे जे अल्गोरिदम्स आहेत, तर या अल्गोरिदम्सचा वापर करून आपण मशीनला मागील ईमेलमध्ये कसे कसे पॅटर्न होते आणि कुठल्या ईमेलला स्पॅम म्हणायचं आणि कुठल्या ईमेलला स्पॅम म्हणायचं नाही, याचं प्रशिक्षण हे आपण या लर्निंग अल्गोरिदम, मशीन लर्निंग अल्गोरिदमचा वापर करून मशीनला देतो. समजा एखाद्या ईमेलमध्ये विन किंवा फ्री किंवा लॉटरी असे जर शब्द असतील तर तो ईमेल स्पॅम असण्याची शक्यता जास्त आहे. पण एखाद्या ईमेलमध्ये मीटिंग किंवा प्रोजेक्ट वगैरे असे जर शब्द असतील तर तो स्पॅम नसण्याची ही शक्यता जास्त आहे. आणि मग आपण चौथ्या स्टेपमध्ये काय करतो, तर एखादा नवीन ईमेल जेव्हा आपल्याला येतो तेव्हा त्या ईमेल मधील शब्द हा जो प्रोग्राम आहे तो तपासतो आणि तपासल्यानंतर जर त्याच्यामध्ये विन, फ्री, लॉटरी असे शब्द आले तर तो त्याला स्पॅम म्हणून डिक्लेअर करतो. आणि जर असे शब्द नसतील आणि मीटिंग किंवा प्रोजेक्ट असे शब्द असतील तर तो त्याला नॉन स्पॅम म्हणून डिक्लेअर करतो. म्हणजे तो एक प्रकारे अंदाजा लावतो की हा ईमेल स्पॅम असेल किंवा नसेल.
म्हणजे समजा तुम्हाला एखादा नवीन ईमेल आला की तुम्ही नवीन मोफत आयफोन जिंकला आहे आणि आता तुम्हाला तो मिळवण्यासाठी खाली एक लिंक दिलेली आहे आणि त्याला तुम्ही क्लिक करा. आता या ईमेलमध्ये जिंकले हा शब्द आहे, मोफत हा शब्द आहे, आणि म्हणून हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम त्याला जसं ट्रेन केलेलं आहे आपण, त्याच्यानुसार तो अंदाजा लावतो की हा स्पॅम असू शकतो आणि म्हणून तो याला स्पॅम म्हणून डिक्लेअर करतो. किंवा उद्या सकाळी आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे, एक महत्वाच्या गोष्टीवर डिस्कस करायचं आहे, तर आपली 10 वाजता मीटिंग असेल वगैरे, असा जर ईमेल आला तर तो मीटिंग वगैरे असे शब्द शोधतो आणि त्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये फ्री, विन, लॉटरी वगैरे असे काही शब्द नाही आहेत आणि म्हणून तो नॉन स्पॅम किंवा स्पॅम नसल्याचा अंदाजा लावतो. आणि जर एखाद्या वेळेस महत्वाचा ईमेल आला आणि चुकून मशीनने तुमच्या तो स्पॅम म्हणून डिक्लेअर केला, तर तुम्ही त्याला करेक्ट करू शकता, नॉन स्पॅम म्हणून दुरुस्त करू शकता. आणि मग तुम्ही जर दुरुस्त केलं ते, तर मशीन ते त्याचं जे लर्निंग आहे त्याला अपडेट करते. म्हणजे त्याच्या लक्षात येतं की आपल्याकडनं चूक झालेली आहे आणि आपण एका महत्वाच्या ईमेलला स्पॅम केलं, तर तो त्याचं शिक्षण जे आहे, त्याचं लर्निंग जे आहे तो अपडेट करतो. आणि मग तो भविष्यामध्ये तसा जर ईमेल परत आला तर तो त्याला स्पॅम म्हणून डिक्लेअर करणार नाही. तर ह्या ज्या स्टेप्स आहेत, या 5 स्टेप्सनी मशीन लर्निंग हे कंटिन्युअसली काम करत राहते. म्हणजे जो पास्ट डेटा तुम्ही त्याला दिलेला आहे, भूतकाळातील डेटा तुम्ही त्या मशीनला दिलेला आहे, त्याच्यातनं पहिल्यांदा त्याला ट्रेनिंग दिलं जातं, शिकवलं जातं. मग जेव्हा नवीन एखादी गोष्ट येते त्याच्यामध्ये तो नमुने शोधतो, जुन्या डेटासारखे काही आहेत का, फीचर्स तो शोधतो, जुन्या डेटामधले फीचर्स या नवीन डेटामध्ये आहेत का, आणि मग तो नवीन डेटावर एक भाकीत करतो किंवा त्याचा एक अंदाजा तो नवीन डेटाच्या संदर्भामध्ये लावतो. जसं माणूस करतो अनुभवांवरून. एखादा अनुभव आला तर त्याच्यानुसार माणसाचं शिक्षण हे चालू राहतं अनुभवातनं, आणि मग दुसऱ्या वेळेस तो झालेल्या चुकांना करेक्शन करण्याचं काम माणूस हा नेहमी करत असतो. तर मशीन सुद्धा या मशीन लर्निंग मेथडमध्ये हेच नेमकं करत असते. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला, मला असं वाटतं, नेमकं कळालं असेल की मशीन लर्निंग म्हणजे काय आणि मशीन लर्निंगमध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स असतात आणि त्या स्टेप्स मधून मशीन ही कशी शिकत जाते. थँक्यू ऑल.